आवाज येतो का मला सांग सक्षम आहे। आज 11 वाजता आपला जो कार्यक्रम होता कार्यक्रमाच्या करता सगळे कार्यकर्ते साहेबांच्या प्रेमाखातर आलेले होते। आपल्या सगळ्यांच्या सही आल्यानंतर कुणाच्याच लक्षात आलं नाही की असं काहीतरी पवार साहेब बोलतील। तो सगळ्यांना एक प्रकारचा शॉक होता। तो बसल्यानंतर साहेब बराच वेळ आपल्या सगळ्यांच्या सहवासात थांबले। नंतर पवार साहेब हे सिल्वर ओकला गेले। त्याच्यानंतर आम्ही काही लोक वर बसलो। त्या बसल्यानंतर पुन्हा आम्ही ठरवलं की बाबा तुम्ही काही आता उठायला तयार नाही, म्हणून पवार साहेबांनी स्वतः फोन करून सुप्रियांनी ते स्पीकरवर तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न केला। तरी देखील आपला हट्टीपणा आपण सोडला नाही। तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही। त्याच्यानंतर आम्ही काही जण त्याच्यात विद्या चव्हाण असतील, वंदना चव्हाण असतील किंवा बाकीचे सगळे अनेक, भुजबळ साहेब होते, दिलीप वळसे पाटील होते, सुनील तटकरे होते, धनंजय मुंडे होते, रोहित पवार होते, चेतन तुपे होते, प्रफुल्ल पटेल होते, त्याच्यामध्ये अशोक पवार होते, शेखर निकम होते, असे बरेच जण, जितेंद्र आव्हाड होते। आम्ही सगळेजण, आम्हाला माहिती नाही, जो तो आपापल्या परीनं सिल्वर ओकला गेला। सिल्वर ओकला नंतर आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना सांगितलं की पवार साहेब, सगळ्या महाराष्ट्राची आणि सगळ्या कार्यकर्त्यांची तशा प्रकारची इच्छा आहे। साहेबांनी सांगितलं की मी निरोप दिलेला, कारण ते सगळं हे लाईव्ह चाललंय बरं का, तुम्ही जे घोषणा देताय ते तिथं साहेब टीव्हीवर बघतायत चॅनलला आणि लाईव्ह चाललंय। मग त्यांनी मला, रोहितला आणि भुजबळ साहेबांना सांगितलं, सुप्रियाशी काही गोष्टी ते फोनवर बोलले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता तिथं जाऊन माझा निरोप द्या। ते म्हणाले की मला माझा निर्णय आता मी दिलेला आहे, परंतु तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मला विचार करायला 2 ते 3 दिवस लागतील। उत्तमराव, एकच मिनिट, 2 ते 3 दिवस द्या। आपण साहेबांना शेवटी दैवत मानतो, आपलं दैवतच म्हणतंय की 2-3 दिवस द्या। मात्र हे म्हणले मी विचार केव्हा करीन, इथले सगळे कार्यकर्ते आपापल्या घरी निघून जायचं। ते म्हणाले की इथं लाईव्ह मध्ये मला एक पण कार्यकर्ता दिसलेला हट्टीपणा करताना दिसला नाही पाहिजे आणि तुम्ही जाऊन आपापलं काय नाश्ता पाणी जेवण खावण जे काही असेल ते करायचं। ते म्हणाले तुम्ही जर बसलेला दिसला तर मी माझा निर्णय बदलणार नाही। त्याच्यामध्ये हे एक सांगितलं। त्याचबरोबर मी आता ते मीडियाला पण आम्ही सांगू, महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला, बुलढाण्याच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला। हे राजीनामे सत्र ताबडतोब थांबवलं गेलं पाहिजे। त्यांनी असंही सांगितलं की मीडियाच्या मार्फत सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांना आवाहन करा की कोणी राजीनामा देण्याचं कारण नाही। हे सगळं पवार साहेबांची तासभर चर्चा करून आम्ही त्यांना म्हणालो की ते म्हणाले की ते तसं सांगून त्यांनी सगळ्यांनी माझ्या म्हणण्याला प्रतिसाद दिला पाहिजे। माझ्यावर जर ते सगळे अवलंबून असतील तर त्यांनी माझं ऐकलंच पाहिजे, असा पवार साहेबांचा आपल्या सगळ्यांना निरोप आहे। माझी, सुप्रियाची, भुजबळ साहेबांची आणि रोहितची, आमची चौघांची तुम्हाला विनंती आहे की आता तो हट्टीपणा बरोबर नाही। अंकुशराव, तुम्ही पण इथं आहात, बाकीचे पण अनेक कार्यकर्ते इथं आहेत, तुम्ही सगळेजण, मी प्रत्येकाची नावं घेत नाही, परंतु प्रत्येकाने आता आपल्या आपल्या घरी जायला पाहिजे। मात्र ते म्हणले मला ह्याचा विचार करण्याच्या करता, कारण त्यांनाही देशातनं फोन येत आहेत, राज्यातनं फोन येत आहेत, काही जाऊन तिथं त्या ठिकाणी भेटतायत। ते म्हणले की मला आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याच्या करता 2-3 दिवस हे लागतील, तेवढे दिवस मात्र तुम्ही त्या बाबतीमध्ये द्या। मी सगळं तुमचं भावनिक कुणी बोललेलं आहे, काहींचं बोलताना अश्रू अनावर झाले, काहींनी आपली आपली भूमिका मांडली, काहींना वाटलं की साहेब जर त्या पदावरून बाजूला गेले तर आम्हाला कोण वाली राहणार वगैरे वगैरे। त्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी पण खूप गांभीर्याने ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत। माझी खरोखरच विनंती आहे, आम्ही सगळेच जण, बस साहेबांनी भुजबळांना मला रोहितला सांगितलं तुम्ही जावा, सुप्रियाला पण फोनवर बोलले, म्हणले तिला बाजूला घेऊन पण काही गोष्टी बोला, आणि त्या पद्धतीनं त्यांनी असा प्रकारचा निरोप हा तुम्हाला सगळ्यांना पवार साहेबांच्या परिवारातल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी आपण घरच्या कारभाराचं जसं ऐकत असतो, वडीलधाऱ्याचं जसं ऐकत असतो, आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृती आहे, परंपरा आहे,
त्या परंपरेला कुठं बाधा येईल, आपल्या साहेबांना कुठं त्रास होईल किंवा एवढा मी निरोप देऊन तिघांना पाठवून पण हे हट्टीपणा सोडायला तयार नाही असं जर झालं तर ते म्हणले मग तुम्ही हट्टी आहे ना, तुम्ही माझेच कार्यकर्ते, मी डबल हट्टी आहे, मग तर म्हणले मी ऐकणारच नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तो निरोप आणि ह्याला साक्षीदार एक आणि रोहित कुठे गेला, रोहित कुठेतरी आहे, रोहित एक, असं आम्ही तिघं होतो आणि आम्हाला तिघांना इथं पाठवलं. बाकीचे सगळे जण उद्या परवा बघूया ना. अरे बाबा तुम्ही थांबा ना, आमच्या कार्यकर्त्यांशी बोलू ना, ज्यांच्या जीवावर आम्ही आहोत त्यांच्याशी तर बोलू द्या. काय मला कळतच नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे, दादा परत जाऊन आलाय, 2 दिवस साहेबांना विचार करायचा तर अधिकार आहे का नाही. हा माझी विनंती राहील सगळ्यांना. ओके, तर दादा एवढी तिथून निरोप. काय हा बघूया ना, 2 दिवस तर द्या साहेबांना. त्या संदर्भामध्ये साहेबांनी सांगितले 2 दिवस द्या. मेहबूब, ज्या अर्थी साहेब 2 दिवस द्या म्हणतात त्या अर्थी काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये विचार असेल ना, कारण हाही विचार करताना त्यांनी ज्यावेळेस सगळ्यांच्या देखत सांगितला त्या अर्थी साहेबांचं जे आजपर्यंत प्रगल्भ असं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर साहेबांनी काय एका दिवसात हा निर्णय घेतलेला नाही, काहीतरी त्यांनी विचार करूनच घेतलेला असेल ना. म्हणून आमची विनंती आहे, आम्ही पवार साहेबांचा सांगावा तुम्हाला घेऊन आलेलो आहे, त्या सांगाव्याला आपण कृपा करून प्रतिसाद द्यावा. आणि आता किती तास झाले दादा, 6 तास झाले उपाशी बसले. आमची विनंती आहे साहेबांना, तुम्ही सांगा. हो उत्तमराव, 4 दिवसानंतर आम्ही काही पण करू. आम्हाला साहेबांनी बोलत असताना मला विचार करायला 2 ते 3 दिवस द्या असं बोललेले आहेत. आता त्यांनी तसं बोलल्यानंतर आम्ही म्हणणार नाही साहेब 2-3 दिवस जास्त होत आहेत बरं का, 2-3 तास घ्या असं आम्ही बोलू शकत नाही. तिसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा उपोषण बसू. हो थांबा ना जरा बघूया. आता एवढी विनंती आता हे सांगितलेलं मी त्यांना सांगतो ना. आणि हा पवार साहेबांना, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब, त्याच्यामध्ये बघ ना आता मी विचारतो त्यामध्ये पवार साहेबांनी एक मात्र सांगितलेलं आहे, साहेब इथनं गेल्यानंतर दुपारी जो त्यांचा आहार असतो लिक्विड घेतात ते घेतलं. त्यांना त्यांचा कार्यकर्ता उपाशी राहिलेला अजिबात आवडलेला नाही आणि ते म्हणले की ह्याचा मानसिक त्रास मला होईल म्हणून त्यांनी आम्हाला इथं पाठवलेलं आहे. माझी साहेबांच्या ऐकल्यावर तुम्हाला विनंती आहे, मी हे जे बोलतोय साहेबांना सांगावं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की तुम्ही ऐका, त्याला प्रतिसाद द्या आणि तुम्ही इथनं गेल्यावरच ते लाईव्ह दाखवणं बंद होती, नाहीतर ते तुम्ही म्हणता इथं आम्ही बसतो काय होत नाही, पण तिथं दिसतंय ना सिल्वर ओकला त्यांनी तुम्हाला माहिती आहे त्यांच्याच ऑफिसमध्ये मोठा टीव्ही लावलेला आहे, त्याच्यात ते सगळं दिसतंय. त्याकरता तेवढं तरी साहेबांचं आपण ऐकावं आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना पाठवलेलं आहे तुमच्याकरता. चालेल चालेल. अरे हिरो हो चालेल चालेल. 3 दिवस दादा आम्ही 3 दिवस थांबूया, साहेबांचं ऐकूया. अरे काय करणार. तर शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मात्र सर्व कार्यकर्ते हे भावुक झालेले होते आणि त्यांनी उपोषण आपण करणार असल्यावरती ते ठाम झालेले होते. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी ज्यावेळेला शरद पवार यांची भेट घेतलेली आहे त्यानंतर मात्र राजीनाम्याबाबत 2 ते 3 दिवसामध्ये आपण निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. राजीनामा सत्र ताबडतोब थांबवा अशा प्रकारचं आवाहन अजित पवारांनी देखील माध्यमांशी आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांशी बोलताना यावेळेला व्यक्त केलेला आहे. तर जो निर्णय आपण घेतलेला आहे त्याविषयी पुन्हा एकदा पुनर्विचार करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागेल असं शरद पवार यांचं म्हणणं असल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राजीनाम्याबाबत 2 ते 3 दिवसामध्ये आपण निर्णय घेऊ, मात्र तातडीनं राजीनामा सत्र थांबवा अशा प्रकारचं आवाहन शरद पवारांनी आपल्या सर्व समर्थक आणि कार्यकर्त्यांना केलेलं आहे.
विचार करायला आपल्याला 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आणि त्यानंतर छगन भुजबळ असतील, सुप्रियाताई सुळे असतील, अजित पवार असतील यांनी माध्यमांसमोर येऊन शरद पवारांची या राजीनाम्यानंतर असलेली नेमकी भूमिका काय आहे, आतमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान कुठल्या महत्त्वाच्या विषयांवरती शरद पवारजी बोलले याविषयी सांगायला ते विसरले नाही। बाहेर येऊन ज्यावेळेला माध्यमांशी बोलत होते त्यावेळेला मात्र 2 ते 3 दिवसामध्ये शरद पवार आपला अंतिम निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। राजीनाम्याबाबत 2 ते 3 दिवसात आपण आपला निर्णय जाहीर करू, राजीनामा सत्र मात्र ताबडतोब थांबवा, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना केलेलं आहे। तोपर्यंत तुम्ही जाऊन तर यापूर्वीच जे कार्यकर्ते सकाळपासून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी मात्र जाऊन आपला आहार घ्यावा, अशा प्रकारचं आवाहन सातत्यानं